साडीवरचे रक्ताचे डाग, गोडाऊन मधले रक्ताचे नमुने, हे सगळे नमुने लालीच्या रक्ताशी मॅच झालेत. फोरेन्सिक रिपोर्ट मध्ये हे सगळं आलेलं आहे. आणि ही कोर्टाची ऑर्डर. लोकशाहीचा चौथा खांब तिकडे. कशाला साहेब, राहू दे. म्हणजे मग मी येऊ तिकडे. आलो की. बस. प्राथमिक तपासात सादर केलेल्या पुराव्यावरून गोपाळ दोषी असल्याचं निदर्शनास आलं आहे. पुढील चौकशीसाठी हे कोर्ट आरोपी गोपाळला 5 दिवसाची पोलीस कोठडी देत आहे. म्हणजे गोपाळच लालीला मारलंय. लालीला न्याय मिळालाच पाहिजे. लालीला न्याय मिळालाच पाहिजे. लालीला न्याय मिळालाच पाहिजे. साहेब 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 साहेब, माझ्या लेकाने काय बी नाही केले हो. त्याला सोडा, तो निर्दोष आहे हो. अहो, त्याचं लालीवर लई जीव आहे. तो असं काय बी करणार नाही साहेब. साहेब ऐका ना माझं. साहेब, माझ्या लेकाने काय बी नाही केलं साहेब. साहेब, मी तुमच्या पाया पडतो साहेब. त्याला काय नाही केलंय. शांत बोला काका, काय सुद्धा होणार नाही. गोपाळला गप रडू शांत. नको. इथं तर वकीलच वकील आहेत. मला हवा तसं वकील कुठं सापडायचा? इथं कोणी असा वकील आहे का जो एक पण केस हारला नाहीये? अहो, आज ते ॲडव्होकेट युगेंद्र सर येणार आहेत. काय सांगताय? अहो, मागच्या वेळेस ती केस किती अवघड होती, पण तरी सुद्धा त्यांनी सॉल्व्ह केली ना. या शहरातले सर्वात मोठे वकील आहेत. हो ना सर. अहो सर, तुम्हाला सांगतो, असा वकील शोधून सापडणार नाही. अहो, एकदम बेस्ट आहेत ते. आणि आतापर्यंत एक सुद्धा केस हारलेला नाहीत ते. आणि त्यांची आता केस चालली आहे, ते आपण चला ऐकायला जाऊ. सर, बहुतेक युगेंद्र सर आलेले दिसतात. चला त्यांची वकील ऐकायला. सर, सगळे एवढं घाईघाईत कुठे चाललेत? अहो, ते ॲडव्होकेट युगेंद्र सर येणार आहेत ना, ते त्यांची वकील ऐकायला चालले सगळेजण. युगंधर प्रताप. ज्या वकिलाबद्दल एवढं बोललं जातंय तो नक्की कोणता आहे? चला
खटला सुरू करा. माय लॉर्ड, आरोपीवर असा आरोप आहे की आरोपीने आर्थिक अफरातफर करून कोट्यावधी रुपयाचा लोकांना गंडा घातलेला आहे. तर याबद्दलचे साक्षी पुरावे आपण मागच्या सुनावणीमध्ये ऐकलेले आहेतच. आता मी एक नवीन साक्षीदार बोलवतोय, कृपया परवानगी असावी. परवानगी आहे. मी आरोपीचे बिझनेस पार्टनर मिस्टर श्याम यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवू इच्छितो. श्याम हाजीर हो. मी देवाशपथ खरं सांगेल, खोटं सांगणार नाही. मिस्टर श्याम, तुमच्यावर असलेले आरोप तुम्हाला मान्य आहेत अशी कबुली कोर्टाला द्यावी आणि ज्या प्रकारे तुम्ही लोकांना फसवलेलं आहे ते कोर्टाला सांगावं. नमस्कार जज साहेब, माझ्यावर केलेले सर्व आरोप मला मान्य आहेत. आम्ही बनावट कंपन्या घडवून त्यांच्यावर कर्ज आहे असं दाखवून इन्कम टॅक्स बुडवत होतो आणि लोकांना फसवत होतो. लोकांना आम्ही जास्त पैसे देण्याचा आमिष दाखवून त्यांची फसवणूक करत होतो. माय लॉर्ड, माझ्या अशिलांनी त्यांच्यावर असलेला आरोप मान्य केलेला आहे. तरी माझी मेहरबान कोर्टाला अशी विनंती की माझ्या अशिलांना कमीत कमी शिक्षा देण्यात यावी. दॅट्स ऑल युअर ऑनर. ॲडव्होकेट प्रताप, तुम्हाला काही उलट तपासणी करायची आहे का? थँक्यू मिलॉर्ड. लॉर्ड, आम्ही ही केस हारलोय. येस मिलॉर्ड, माझे अशील गुन्हेगार आहेत. इज गिल्टी. तुम्ही द्या शिक्षा त्यांना. हो, पण तुम्ही त्यांच्यासाठी केस लढताय ना का त्यांच्या विरोधात लढताय? मला त्याची पूर्ण कल्पना आहे मिलॉर्ड. माझा अशील खरंच गिल्टी आहे. मिलॉर्ड, त्यांचा गुन्हा हा आहे की त्यांनी एक व्यवसाय केला आणि त्या व्यवसायात त्यांचं नुकसान झालं, तोटा झाला. मिलॉर्ड, त्यांचा गुन्हा हा आहे की त्यांनी या व्यवसायासाठी काही लोकांकडनं पैसे घेतले. ते पैसे त्या वेळी देऊ केलेत. मिलॉर्ड, त्यांचा गुन्हा हा आहे की त्यांनी प्रत्येक फोन अटेंड केलाय, त्यांच्या प्रत्येक मेसेजेसला रिप्लाय केलाय. त्यांचा गुन्हा हा आहे की ते कुठेच पळून गेले नाहीत. म्हणून मी म्हणतोय की ते गिल्टी आहेत, ते दोषी आहेत, त्यांना शिक्षा द्या. ॲडव्होकेट प्रताप, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? जसाहेब, माझ्या वकील मित्रांनी ऑलरेडी ठरवलंय की माझ्या अशील गुन्हेगार आहेत, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. बट मिलॉर्ड, ही इज इनोसंट आणि ते सिद्ध करण्यासाठी मला यांची उलट तपासणी करायची. त्यासाठी मला परवानगी हवी तुमची. परवानगी आहे. थँक्यू मिलॉर्ड.